व्हेअर इज इक्वॅलिटी. आणि बाबासाहेबांनी सांगितले संविधानात समान हक्क मिळाला पाहिजे. हे समान हक्क आहेत का? आमची लढाई समान हक्कासाठी आहे. या देशातला कुठल्याच जातीला उच्चवर्णीयाला देखील त्याचा बिचाराचा हक्क मिळाला पाहिजेत. मुसलमानाला मिळाला पाहिजे, ख्रिश्चनाला मिळालं, शिकायला मिळालं पाहिजे, ओबीसीला मिळालं पाहिजे. म्हणजे ह्या दृष्टीचं आजचं चिंतन मंथन झालं. आणि तिथं विशेष म्हणजे सर्व पक्षाचे नेते आले ते. ईश्वरया नावाचे रिटायर्ड जजसुद्धा होते. जजनीसुद्धा व्यथा सांगून पाहिजे. त्यामुळे इथं टीका टिप्पणी कुणाच्या करण्याची काही गरज नाही. विशेष अशा दृष्टीने आम्ही आलो. आगामी काळामध्ये समजा जर मंत्रिमंडळामध्ये तुमचा एखादा आमदार राहिला किंवा तुम्ही राहिला तर कोणतं खातं तुमच्याकडे असेल? अजून काय, गहू पोहऱ्यातच पाणी नाही तर पोहरा घेऊन काय बोलण्यात अर्थ आहे? त्याच्यावर चर्चाच नाही. विशेष म्हणजे त्यावेळेस झाल्यानंतर गहू तवा पोळ्या बघू. तुम्ही दिल्लीत आलेला आहात, काय नक्की भेटीगाठी सुरू आहे? दिल्लीमध्ये मी आलतो कंडक्ट द कास्ट सेन्सस यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जंतर मंतरवर 5 तारखेला मोर्चा होता. आणि त्यात जवळजवळ देशातून तमाम राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आले ते. आणि तो मेळावा सक्सेस झाला. आणि आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन होतं ते आधी तालकोटरला ते केलं. नंतर लालू प्रसाद यादवांची भेट घेतली आणि त्यांना एक ओबीसीचा मशिया म्हणून एक गिफ्ट दिली. त्यात बबनराव तायवळे होते, राजूरकर होते, ईश्वरया जस्टिस होते आणि मी स्वतः होतो. आम्ही जाऊन त्यांना ते हे बी देऊन आलो. विशेष म्हणजे आणि आज ओबीसीचा मेळावा होता. तो ओबीसीचा मेळावा कंप्लीट केला. उद्या कॉन्स्टिट्यूट क्लबला बी ओबीसीचा एक मेळावा आहे, त्याची सभा करणार आहे. सध्या राज्याची परिस्थिती पाहता तुम्ही एनडीएमध्ये आहात, तुमचं काय या सगळ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही आहे का? तुमच्या पक्षाचं कोणत्या नेत्याला राज्यमंत्री कॅबिनेट पद मिळेल आहे? असं काही देखील नाही. आम्ही एनडीएमध्ये आहे. आमच्या पक्षाचे 2 आमदार आहे आम्ही. पण अजून आम्हाला तसं बोललेलं नाही. आणि त्यामुळं आपण मी त्याच्यावर चर्चा केलेली नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते आहेत. त्यांनी संबंधित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांची भेट वगैरे घेतलेली आहे. आणि मला वाटते चंद्रकांत दादांची, मी स्वतः देवेंद्र फडणवीसची भेट घेतली, पण मंत्रिमंडळावर काही चर्चा केलेली नाही. तुम्ही एनडीएमध्ये आहात पण एनडीएपासून काही दुरावले गेलेले आहात असं काही आहे का? बिलकुल नाही. मग आता सर्व जी इलेक्शन झाली त्यात माझ्या आमदारांनी कोणाला मतदान दिलं ते माहिती घ्या. 165वं मतदान हे राष्ट्रीय समाज पक्षाचं. आमदारांनी कोणाला मतदान दिलं ते माहिती घ्या. 165वं मतदान हे राष्ट्रीय समाज पक्षाचं. चाहे प्रेसिडेंट असो, व्हाईस प्रेसिडेंट असू द्या किंवा राज्यसभेची इलेक्शन असू द्या, त्यात ते आमच्या आमदारांनी दिलेले आहेत. आम्ही एनडीएवरच आहे. सध्याच्या परिस्थिती पाहता जर उद्धव ठाकरे यांच्याकडनं आगामी काळाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षासोबत काही निवडणुकीला काही आमंत्रण आलं तर तुम्ही जाल त्यांच्यासोबत? काही वाटतं? राजकारणात जर तरला किंमत नाही. ॲट दॅट पोझिशन आय एम इन स्टँडिंग इन एनडीए. त्यामुळे त्याला आत्ताच त्या बोलण्याला अर्थ नाही. पण अशा परिस्थितीमध्ये जर उद्धव ठाकरेंनी एखादा फोन केला तर भेटीगाठी होऊ शकतात का? नाही, असं सर्वच पक्षाचे पवारसाहेबांची भेट होती, या उद्धव साहेबांची भेट होती, देवेंद्र फडणवीसची भेट होती, सर्वांची. आठवले साहेबांची भेट होती, जेवायला जातो आठवले साहेबांना. त्यामुळे ती वेगळं असतं. पण असल्या ह्याच्या चर्चेच काय नाही. राजकारणात सर्वांशी दोस्ती ठेवली पाहिजे, बोललं पाहिजे, डायलॉग ठेवला पाहिजे. प्रकाश आंबेडकरशी बोलतो मी, त्याला काय भाजपचे काही नेते असे सांगतात की जानकर साहेब भाजपपेक्षा पवार साहेबांच्या जास्त जवळ जाताना दिसतात. नाही, असं काय नाही. म्हणजे असं नाही. पवारसाहेब माझ्यापेक्षा पवारसाहेबांचं भाजपची दोस्ती चांगली आहे ना. मी म्हणजे कालचा आहे विशेष म्हणजे. असं काय नाही. एकमेकाच्या पक्षाशी बोललं बसलं उठलं म्हणजे आपण त्यांच्याशी असतो असं काय देखील नाही. आता सध्याला राष्ट्रीय समाज पक्ष एनडीएवर आहे. राष्ट्रीय समाज पक्षावर RPI आहे, आठवले साहेब आहे, आम्ही आहे विशेष म्हणजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, भाजप सध्या 48 मतदारसंघावरती केंद्रित करते लोकसभेच्या. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बारामती मतदारसंघ आणि तुमच्याशी ती जोडला गेलेला नाही. बोललं बसलं उठलं म्हणजे आपण त्यांच्याशी असतो असं काय देखील नाही. आता सध्याला राष्ट्रीय समाज पक्ष एनडीएवर आहे. राष्ट्रीय समाज पक्षावर RPI आहे, आठवले साहेब आहे, आम्ही आहे विशेष म्हणजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, भाजप सध्या 48 मतदारसंघावरती केंद्रित करते लोकसभेच्या. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बारामती मतदारसंघ आणि तुमच्याशी ती जोडला गेलेला नाही काय. तर तुम्ही ते भाजप लढवण्याचा प्रयत्न करत, मात्र ती जागा तुमच्याकडे म्हणून पाहिली जाते. तुम्ही कसं बघता याकडे? एक लक्षात ठेवा, प्रत्येक पक्षाला 100% आरास होतो, 100% भाजप. तसं प्रत्येकाचा प्रयत्न करणार. त्या अठ्ठेचाळीसचा करतात. मी 500 लोकसभेची जागा तयार करतो या. त्यामुळं प्रत्येकाने प्रत्येकाची ताकद तयार करावी. आणि त्यातून ज्यावेळेस ते आता ते भाजपात लढत असतील तर भाजपाचा उमेदवार ठरवतील. आम्ही मित्रपक्ष म्हणून जर ते आम्हाला विचारलं तर आम्ही तयारी करतो ना आमच्या रासपाच्या वतीने. बारामतीच्या जनतेचं मी अभिनंदन करेन.
की मी ज्यावेळी 2014ला उभा राहिलो तेव्हा त्या जनतेनं माझ्यावर 5.25 लाख वोटिंग देऊन मला उपयुक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि आता जर उद्या असं BJP रासपाची अलायन्स झाली आणि ती जागा रासपाला जर BJPच्या नेतृत्वानं सोडली तर आम्ही तिथं लढण्याची तयारी ठेवू. रासपची आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची परिषद झाली. नक्की कोणते मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात त्यामध्ये? काय होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी एक कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. 341 आणि 342 आर्टिकल. 341 आणि 342ला कॉन्स्टिट्यूशन असं BJP रासपाची अलायन्स झाली आणि ती जागा रासपाला जर BJPच्या नेतृत्वानं सोडली तर आम्ही तिथं लढण्याची तयारी ठेवू. रासपची आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची परिषद झाली. नक्की कोणते मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात त्यामध्ये? काय होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी एक कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. 341 आणि 342 आर्टिकल. 341 आणि 342ला कॉन्स्टिट्यूशन दर्जा मिळाला, पण 340ला मिळाला नव्हता. ते मोदी साहेबांनी दिला, त्यांचं आम्ही अभिनंदन बी केलं. मी, आठवले साहेब, रामविलास पासवान, अनुप्रिया पटेल, चंद्रबाबू नायडूंनी NDAच्या मिटिंगमध्ये आम्ही ती मुद्दा उपस्थित केला आणि ते मोदी साहेबांनी केला. त्यामुळं तिथलंही आता हे चाललं आहे की कास्ट सेन्सस झाली, प्रत्येक समाजात झाली पाहिजे. नुसती OBC SC STची होती, या ओपनची बी झाली पाहिजे, दलित मुस्लिमांची बी झाली पाहिजे, ख्रिश्चनांची झाली पाहिजे, शिखांची झाली पाहिजे आणि OBCची देखील झाली पाहिजे. आम्हाला ज्यावेळेस मिनिस्टर होतो तेव्हा ते विचारायचे की तिथलं पर्सेंटेज किती आहे व पॉप्युलेशन किती आहे. त्यावेळेस आम्हाला सांगता यायचं नाही. अधिकाऱ्याला विचारलं तर ते म्हणायचं साहेब कास्ट सेन्सस झालं नाही. पण आमचं म्हणणं आहे की या देशात कास्ट सेन्सस झाल्यानंतर प्रत्येक जातीची भागीदारी कळेल. गव्हर्नर तुमचे कळतील, IAS IPS समजतील, या साऱ्या सिस्टीम कळून जातील ना. जजेस किती आहेत या देशात कळतील. या देशात 18 पैकी 3 जजेस फक्त SCचे आहेत, OBCचा एक बी नाही. SCचे झाले पाहिजे होते, SCचा बी त्यांना जागा मिळाला पाहिजे. 3 आहेत STचे, त्यांचे 6 पाहिजे होते, ते बी नाहीच झाले. आणि OBCचे 0 आहेत. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी ही मी पार्लमेंटची भाषा सांगतोय, माझी नाही सांगत. त्यांच्याच म्हणूनसाठी समान दर्जा मिळाला पाहिजे, इक्वल एज्युकेशन मिळालं पाहिजे.